बऱ्याच वेळेस आपल्याकडं काही विद्यार्थी असतात, ते विद्यार्थी ज्या वेळेस भरतीला जातात आणि मेडिकल त्यांचं सुरू होतं त्यावेळेस आपण पाहू शकतो ह्या मुलानं काय केलेलं आहे, इथं टॅटू काढलेला आहे आणि हा टॅटू काढलेला आहे. या टॅटू आता तरी त्यानं मी त्याला सांगितल्यापासून लेझर प्रिंट मारून हा टॅटू कमी केलेला आहे, परंतु असा टॅटू कोणीही आपल्या शरीरावर काढू नका. तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये भरती व्हायचं असेल तर असे टॅटू काढल्यानंतर तुम्हाला मेडिकलचा पॉईंट मिळत असतो आणि त्यासाठी तुमचं जे एम आहे, तुमचं जे स्वप्न आहे, ते स्वप्न तुमचं भंग होऊ शकतं. त्यामुळं अशा पद्धतीचे टॅटू जर काढताल तर तुमच्या स्वप्नापासून तुम्ही वंचित राहू शकता. तर बाकीचा कुठलाही ह्या मुलाला पॉईंट नाही, परंतु टॅटू आहे तर हा टॅटू आणखी त्याला जायला पुढचे 4 ते 5 महिने नक्की लागणार आहेत. तर त्याचं याच्या अगोदर किती वेळेस तू लेझर प्रिंट किती वेळेस मारली? 5 वेळेस लेझर प्रिंट त्याला मारलेली आहे आणि आता एकदा लास्ट वेळेस एकदा प्रिंट मारल्यानंतर ते क्लीन होऊन जाणार आहे. ह्यांना पाहू शकता तुम्ही, सावधानमध्ये आहेत सर्वजण कोकाटे सहित. तर आपण पाहू शकता कोणाच्याही पायामध्ये म्हणजे हे जर आहे आणि याच्यामध्ये ईश्वर मुंडे व्यवस्थित थोडा नॉर्मल गॅप आहे, कारण का आपण बघू शकतो की हा चोर आहे, कारण का पूर्णपणे याला पॉइंट आहे पण हा पॉइंट झाकण्याचा प्रयत्न करतोय. तर ते पण लगेच लक्षात येतं, कारण का माझ्या लक्षात येऊ शकतं तर तिथं मेडिकल करणारे हे विषय म्हणजे ज्या त्या ह्याच्यामध्ये मास्टर लोक असतात, त्यांच्याकडं असे चोर अनेक येऊन जातात. त्यामुळं एखादा चोर सापडणं त्यांना सहजासहजी सोपं जातं. सरळ ढिलं सोडायचा, सोड ढिलं सोड. हे पहा मित्रांनो, तुम्हाला आता सांगितलं होतं हा चोर आहे, चोरी ह्याची उघडी पडलेली आहे. तर मी तुम्हाला का सांगतोय, ही अशी चोरी तुम्हाला करता आली तर तुम्ही सगळ्यात बेटर चोर आहात. कारण का हा पॉईंट जर तुमचा तिथं सॉल्व्ह होत असेल तर अशा पद्धतीची चोरी तुम्ही नक्की करायची आहे आणि तिथं कुठंतरी आपला एखादा पॉईंट निघत असेल तर तो पॉईंट निघण्यापासून आपल्याला वाचवायचा आहे. कारण का मला माहित होतं की ही चोरी करणारच आहे, म्हणूनच मी याला म्हणजे याच्याकडे आलो. तर अशा पद्धतीचे पॉईंट सुद्धा कमी होऊ शकतात. ईश्वर मुंडे, याच्यानंतर तुला सांगितलेले व्यायाम करायचे, एक सेपरेट उशी आणायची, उशीमध्ये टाकायची, संध्याकाळी टावेलनं आपले पाय लपेटायला लावायचे आणि सकाळी उठल्यानंतर हे करायचे. असं जर तू 4-5 महिने केलंस तर तुझा पॉईंट कमी होऊ शकतो आणि तुझं इंडियन आर्मीचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकतं. तर तू नाही ना तो ठीक आहे. बऱ्यापैकी सहजासहजी कुठला पॉईंट नाही यांना. यांचं कलर ब्लाइंड पण चेक केलेलं आहे, हे पण चेक केलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये फक्त एका विद्यार्थ्याला टॅटू आहे. रेडी. तो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा नॉकनीचा पॉईंट असतो आणि नॉकनीचा पॉईंट हा सहजासहजी फिट पण होत नाही लवकर आणि तो आपल्याला होऊ नये यासाठी काही व्यायाम असतात. ज्या मुलांना गुडघ्यावर गुडघे चढतात आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचा व्यायाम असतो. अपोजिट पंजे करायचे असतात पूर्णपणे आणि त्या दोन्ही अपोजिट पंजे करून जे काही समजा आहे तर समोर एक पार्टनर ठेवायचा आणि ह्या पद्धतीचा व्यायाम आहे तो पूर्णपणे सारखा सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेस जर करत राहिलं तर तुमचे हे गुडघे पुढे आलेले आहेत ते साईडला जाऊ शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या फिट पॅन्ट जीन्स वगैरे घालता ते सुद्धा टाळणं गरजेचं आहे. संध्याकाळी झोपताना एक आपली उशी असते, उशी दोन्ही गुडघ्याच्या मध्ये टाकून आपण खालून पायाला थोडंसं टावेल वगैरे लपेटून झोपल्यामुळे किंवा ठोकळा बांधल्यामुळे सुद्धा तुमचा नॉकनीचा पॉईंट कमी होऊ शकतो. त्यासाठी हे पहा, हे सर्व विद्यार्थ्यांची उंची, छाती, वजन आणि कलर ब्लाइंड हे पूर्ण चेक झालेलं आहे. भया नीट व्यवस्थित उभा राहा. तर ज्या वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने उभं राहताल त्यावेळेस या मुलांमध्ये एकालाही नॉकरीचा पॉईंट नाही. हे पहा, हे पूर्णपणे डिस्टन्स आहे, याचं पण डिस्टन्स आहे आणि जर यावेळेस आपल्याला स्केल असेल तर या मुलाला थोडासा नोकरीचा पॉईंट जाणवतो. मित्रा पुढे थोडं उभं राहा, व्यवस्थित उभं राहा, समोर बघ. हे जे आहे तर स्ट्रेट उभं राहा. इथं ज्यावेळेस तुमचे गुडघ्याला गुडघे टच होतील त्यावेळेस हा पॉईंट आहे. तर याला कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यायाम करणं किंवा
थोडासा ठोकळा बांधणं, याच्यासाठी काही म्हणजे ट्रिक्स देणं गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय त्याचा हा पॉईंट कमी सुद्धा होणार नाही. दोन्ही ह्याच्यामधला गॅप म्हणजे हे आहे. तर काटकोनामध्ये ह्याच्यामध्ये उभा राहा, 90 अंशाचा कोन कर पायाचा, माझ्यासारखं उभा राहा. हे पहा आत्ता तर जास्त होतोय, त्यामुळं दोन्ही पद्धतीत उभा राहिल्या तरी त्याला तो पॉईंट आहे, तो पॉईंट त्याचा कमी होऊ शकतो. त्याला घाबरायचं कारण नाही, परंतु जे व्यायाम दिलेले आहेत ते व्यायाम कंटिन्यू करणं गरजेचे आहेत. आणि अशा पद्धतीनुसार येणाऱ्या ज्या काही तुम्हाला अडचणी आहेत त्या अडचणीवर तुम्हाला मात करता येऊ शकते.